नमस्कार फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सगळ्या मी स्वतः घरी DIY केलेल्या वस्तू दाखवणार आहे। माझ्याकडे एक जुनी लोणच्याची बरणी होती, एक ताट घेतले, त्याला कलर दिला, लोणच्याची बरणीला पण वेगवेगळे डिझाइन काढलं आणि दिवाळीत असणाऱ्या पणत्या आणि बोळके यांचा मिळून मी हा झरणा तयार केला आणि ॲमेझॉनवरनं एक पाण्याची छोटी मोटर मागवली आणि झाला झरणा तयार। पाण्याची मोटर ॲमेझॉनवर पाहत असताना मला ॲमेझॉनवर हे वॉल शेल्फ दिसले आणि ते मला खूप आवडले। त्याच्यावर वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह वस्तू ठेवता येत होत्या, म्हणून मी हे घरीच बनवले। ही आमची फॉयर एरियाची वॉल आहे, त्याच्यावर मी प्लायचे छोटे छोटे स्क्वेअर शेपमध्ये पार्ट बनवले, ते भिंतीमध्ये ड्रिल केले आणि स्क्रूने फिक्स केले आणि त्याच्यावर वेगवेगळ्या ग्रीन आणि ऑरेंज कलरचे पानं लावले जे की विकत आणले होते आणि मस्त डेकोरेशन इथे तयार झाले आहे। अजूनही माझ्या मते स्क्वेअरच्या मध्ये जी जागा दिसते आहे तिथं मी बहुतेक गोल्डन कलरचे पट्टी विकत मिळते ती लावेल। अरे रे, बाटलीच्या मागे कुठली बाटली ठेवली आणि त्या बाटलीत काय आहे ते काहीच दिसत नाही आहे। मग याला ऑप्शन काय आहे याचा विचार करत मी ॲमेझॉनवर गेले। ॲमेझॉनवर मला छान स्टेप दिसल्या, पण त्या बऱ्यापैकी महाग होत्या। मग घरीच करायचे ठरवले आणि अशा स्टेप्स बघा मी या घरीच केल्या। आता बाटलीच्या मागच्या बाटलीत काय आहे हे क्लिअर दिसते आणि एक बाटली काढण्यासाठी सगळ्या बाटल्या काढाव्या लागत नाही, त्यामुळे काम खूप इझी झाले। असेच मी वेगवेगळ्या खात्यांसाठी, वेगवेगळ्या कप्प्यांसाठी वेगवेगळ्या साईजचे 3 स्टेप्स बनवल्या आणि एक स्टेप मी देवासाठी सुद्धा बनवली। हा किचनमधला माझा एक कॉर्नर आहे। या कॉर्नरवर मला छान डेकोरेटिव्ह पण उपयोगाचे असे काहीतरी करायचे होते। मग काय, प्लायचे तुकडे तर माझ्याकडे होतेच आणि एक शू रॅक होते। त्याचं व्हेंटिलेशनसाठी ज्या पट्ट्या असतात त्या काढल्या, स्वच्छ पुसल्या आणि त्याचं छप्पर तयार करून आणि वरती पिलर तयार केले आणि अशा प्रकारे ही छोटी झोपडी तयार झाली। खालच्या पट्टीला हुक लावले जेणेकरून तिथे कप देखील अडकवता येतील। हे सिंपल एल टाईप वॉल शेप आहे, हे करण्यासाठी खूपच सोपे आहे। ह्या 2 रुमाल आणि सिमेंटच्या मदतीने 2 कुंड्या बनवल्या आहेत आणि त्याला मस्त गोल्डन कलर दिला आहे, त्यामुळे त्या अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत। कशा वाटल्या या सगळ्या DIY वस्तू? आवडल्या तर नक्की कळवा। थँक्यू।